माय व्हिलेज माय फार्म, माझा गाव माझी शेती या चॅनलवर मी आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, ही जी दोन पिलं आहेत ही आपल्याला या शेळीला झालेली आहेत. ही पहा, ही शेळी इथं उभारली आहे. इथं 3 दिवसापूर्वी ही शेळी व्यालेली आहे आणि तिला ही दोन पिलं झालेली आहेत. पिलं भयंकर अशक्त आहेत. त्यातलं एक पिलू हे पहा कसं धडपडतं आहे, त्याला उभाच राहता येईना. 3 दिवस झाले. हे पहा, ते असं पडतं आहे खाली, त्याला उभारता येत नाही. हे पहा, अशा पद्धतीनं आबदतं आहे. हे पहा, पलीकडचं पिल्लू आहे ते उभारतं आहे. हे पहा सर, हे पहा, त्याला उभारता येत नाही. याचं कारण असं आहे की एकतर ही पिलं वेळेआधी जन्मली असावीत, त्यामुळे त्यांची पूर्ण वाढ झालेली नाही. दुसरा असा आहे की शेळी ही गावठी आहे. हे पहा, ही पहा, ही आणि लहान आहे शेळी. हिला एकावेळी 2 पिलं झाल्यामुळं ही अडचण आलेली आहे. हे पिलू उभा राहत नाही. पहा, असे त्याचे पाय बाजूला जातात आणि थोडं चालायचा प्रयत्न केला की ते असं खाली पडतं. हे पहा, म्हणजे त्यांना कॅल्शियमची कमतरता आहे. पोटात गर्भाशयात असल्यापासून, आईच्या पोटात असल्यापासून त्याला कमी कॅल्शियम मिळालेलं आहे आणि आम्ही 3 दिवसापासून याला उठून उभारण्याचा प्रयत्न करतो आहे, तर ते असं धडपडतं आहे. पलीकडचं पिल्लू आहे ते लगेच उभारलं, अर्ध्या 1 तासात उभारलं जन्मल्यानंतर. परंतु हे पिल्लू 3 दिवस झालं, 3 दिवसापासून हे उभा राहू शकत नाही. हे पहा, पडलं असं, अशा पद्धतीने पडतं हे पहा, अशा पद्धतीनं पडतं आहे आणि पडल्यानंतर त्याला अजिबात उठून उभा राहता येत नाही. आपण त्याला उठून उभा करावं लागतं आहे. आता त्याला मी उठून उभा केलेला आहे. थोडं ते पुढं चालायचा प्रयत्न केला की पुन्हा ते खाली पडतं आहे. पहा, तिची शेळी, या शेळीला, आणि माझ्या मते शेळीचा वाण किंवा शेळीची जात जर व्यवस्थित नसेल, गावठी शेळीमध्ये असे प्रॉब्लेम येतात. यासाठी शेळी पालन करताना शेळीची जात बघणं फार गरजेचं आहे. चांगल्या निवडक जातीच्या शेळ्या पाळाव्या लागतात, अन्यथा हे असे प्रॉब्लेम येतात, अशी अडचण येते. ते पहा, पुन्हा पडायला लागलेलं आहे. हे त्याला मी उठून उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे थोडक्यात आपलं जर लक्ष नसेल, हे पहा पुन्हा पडलं खाली, तर अडचण येते. थोडक्यात शेळी व्याल्यानंतर तिच्याकडे एखादा दिवस लक्ष देणं ठीक आहे, पण 2 ते 3 दिवस किंवा 4 दिवस 5 दिवस त्याच्या पिलांना असं जर आपण उठून उभा करणं, लक्ष देणं, एवढ्या मोठ्या बंदिस्त शेळी पालनामध्ये शक्य नाही. तर निष्कर्ष असा निघतो आहे की शेळ्या पाळत असताना बंदिस्त शेळी पालनामध्ये शेळीची जात चांगली असायला पाहिजे. ही पहा, इतर जी पिलं आहेत हे स्वतः लगेच व्याल्यानंतर उभा राहतात. हे या कळपामध्ये हे पहा पिलू आहे. कसल्याही पद्धतीचं याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. त्याची ती आईला त्यांच्या पितात बाजूला येऊन उभा राहतात. तर मित्रांनो, शेळी पालन करताना शेळीची जात निवडणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद.